कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजी एजंटचा फोन 100 वर्ष आयुष्य आहे माझ्या लेकाला। बघ 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 माझ्या लेकाला त्याच्या बायकोची किती काळजी आहे ती। बघ बघ। बरं तुम्ही स्पीकरवर टाका ना, मला पण ऐकायचंय। आजी माझा आणि अभिरामचं ते प्रायव्हेट टॉक। आजी पण आपण पण मैत्रिणी होत ना, मग टाका ना ते नंतर। आधी मी आई आहे, बरोबर? तेव्हा तुझं आणि माझं जसं स्पेशल नातं आहे ना, तसं माझं आणि माझ्या मुलाचं देखील वेगळं नातं आहे, बॉन्डिंग। सो एक्सक्यूज मी। हॅलो, बोल अभिराम। आई लीला कुठे? लीला? अरे तूच सोडलंस ना तिला? हो मी सोडलं तिला, पण बराच वेळ झाला म्हणून विचारलंय। ती घरी नाही आली अजून। अजून आली नाही? इतका वेळ? आता इतक्या वर्षांनी तिला तिचा मित्र भेटलाय, तर मग गप्पा रंगल्या असतील, मस्तपैकी तिरकुलाच गप्पा करत बसली असेल बिचारी। तू एक काम का नाही करत बाळा, तू असं कर, तू डायरेक्ट रेस्टॉरंट मध्ये जा तिथे आणि तिला घेऊन इथे ये। मी बघतो काय करायचं ते, ठेवतो। झालेलं आहे। आजी काय झालंय? तुम्ही काय केलं? अहो मी इथे असताना मी तिथे असं का सांगितलं? अरे तू असं काय बोलतीयस? आता एवढा रंगलेला डाव मी काय अर्ध्यावरच सोडून देऊ का? माझा मुलगा त्याच्या बायकोसाठी इतका झुरतोय, तिच्यावर इतकं प्रेम करतोय, तर मग मला हे सगळं एन्जॉय करायला नको का तुझ्या बरोबर? आजी एन्जॉयमेंट वगैरे सगळं ठीक आहे, पण आता ते तिथे पोहोचले आणि मी तिथे नसले तर तो चिडेल। आजी तेच नको ना व्हायला, म्हणून तू एक काम कर, तू तो पोहोचायच्या अगोदर तिथे जाऊन पोहोच। कशी? अशी? अहो आजी आजी मन्या वहिनी, नक्की कोण असेल हा मन्या? हा नक्की लीलाचा मित्रच असेल ना? की त्यांच्यात काही अफेअर वगैरे? छे, अफेअर वगैरे कुठे? अफेअर करण्यासाठी प्रेम असावं लागतं। हिच्यावर कोण प्रेम करणार? इतकं कोण मूर्ख असेल? मन्या ते नाव पण कसं तिच्या स्टँडर्ड प्रमाणे, मन्या। ई वहिनी असं ई नका ना करू, किती गोड नाव आहे मन्या, छान नाव आहे। तुम्हाला माहितीये कधी कधी ना बेबी पण मला लाडाने मन्याच म्हणतो। झालं तुझं? सॉरी ते तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? आत्ता कुठे एजे आणि लीलाची लव्ह स्टोरी सुरू झाली होती। एजे तिच्यासाठी पार्टीज काय ऑर्गनाइज करत होते, तिला फुलंच काय देत होते, आणि अशात त्यांना जर खात्री पटली की लीलाचं बाहेर अफेअर आहे, तर वहिनी वहिनी तुम्ही किती ग्रेट आहात, मी तुमच्याच मेंदूची पूजा करणार आहे खरंच। आता हे लीलाची अशी वाट लावायची की हिची लव्ह स्टोरी सुरू होण्यापूर्वीच दी एंड झाला पाहिजे। कधी येणार आहे की अजून फ्रीज नाही झाली? मी जाऊन बघू का? नको, दॅट वोंट लुक गुड, आणि त्याला पण ते आवडणार नाही। आय वेट यू। एजे सर, तुम्ही येते आमच्या रेस्टॉरंटमध्ये। सर तुम्हाला बघून खूप आनंद झाला, पण सर तुम्ही इथे उभे क्या? सर या ना सर। हा जी मी पोहोचले, आता पटकन आचवून बसते। हा दादा, मी पैसे स्कॅनरने पाठवे, थँक्यू। पार्टनर, एजे माझ्या आधीच आली आहेत, आता काय करू मी?
एजे, अहो इथे काय करता, यायचं की आत. म्हणजे तुम्ही ऑफिसला गेलाच नाहीत वाटतं. माझ्याशिवाय करमत नाहीये ना तुम्हाला? नाही, काम लवकर झालं म्हणून तुला पिकअप करायला आलो. कशी झाली वेट तुमची? कमाल वेळ गेला आमचा. म्हणजे मी इतक्या गप्पा मारल्या हे जी मला ना काही कळलंच नाही वेळ कधी गेला ते. खूप उशीर झाला का मला? पण आमचं ना नेहमी असं. जेलसी, ये तो बस शुरुआत है. एजे, आगे आगे देखो होता है क्या. आपल्या मित्राला भेटल्यावर कसं एकदम रिफ्रेशिंग वाटतं ना. प्रत्येकाला आयुष्यात मित्र हवाच, आणि त्यात जर तो मण्यासारखा असेल ना, मग काय, मग तो प्रश्नच संपला. तुला एकच फ्रेंड आहे का? नाही, खूप मित्र आहेत मला, पण कसं आहे ना, मन्या स्पेशल आहे. आणि त्याचा सेन्स ऑफ ह्युमर तर इतका कमाल आहे ना, आज तर अजून पोट दुखायला लागलं माझं. रिअली? हो. आणि माहिती सगळ्यात मला काय आवडतं, त्याचं प्लॅनिंग ना एकदम असं परफेक्ट असतं. आज पण त्यांनी ठरवलेलं काय काय गोष्टी करायच्या त्या, पण काय झालं, बोलण्याच्या नादात ना वेळ कधी गेला आम्हाला काही कळलंच नाही. आमचं तर ठरलं होतं रेस्टॉरंटचं झाल्यावर छान फिल्म टाकायची. व्हॉट टाकायची? अहो म्हणजे बघायची. आता काय, मण्याबरोबर होते ना, त्यामुळे त्याचेच शब्द बसलेत माझ्या तोंडात. आणि कसं आहे, त्याला माझ्या लँग्वेजचा काही प्रॉब्लेम नाहीये ना. हा, तर मी काय म्हणत होते, फिल्मचं झाल्यावर आम्ही समुद्रावर जाणार होतो, आणि मग आमचा एक ठरलेला स्पॉट आहे, तिथे बसून मस्त आईस्क्रीम खाणार होतो आम्ही. मग का नाही गेलात? तुम्हाला कोणी अडवलं का? अडवलं कोणीच नव्हतं, पण मी म्हंटल ना, त्याला जावं लागलं, काम आलं आणि वेळ पण संपला म्हणून राहिलो. नाहीतर एवढं सगळं करत बसलो असतो तर आज तो खूप उशीर झाला असता मला घरी यायला. उशीर झालाच आहे. घरी डिनरला सगळे थांबले असतील. हो, वेळेतच पोहोचूया, पटकन पोहोचूया, फ्रेश होऊया, रात्री पण लवकर जेवूया आणि लवकर झोपूया. कसं आहे, उद्याचा दिवस पण खूप मोठा आणि खूप स्पेशल आहे. उद्याचा दिवस? हो, आज मी आणि मला भेटलो, पण आम्ही ज्या गोष्टी ठरवल्या होत्या त्या राहूनच गेल्या ना. त्यामुळे आता तर आम्ही एक लिस्टच करून ठेवली, कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत, आणि मग त्या सगळ्या उद्या छान करणार आहोत आम्ही. हिच्याकडे बोलायला दुसरा टॉपिक नाहीये का? मन्या जसं काही मी शेजारी बसलो ते तिला दिसतच नाही. आय नो, तुला माहित नाही की तू मला आवडतेस, पण ही सिच्युएशन चेंज व्हायला हवी लीला, आणि ते पण लवकरच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.